नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। संजय नगरमध्ये भाजप पक्षप्रवेश आणि भाजप कार्यकर्ता मेळावा। प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार श्री सुरेश भोखाडे, आमदार श्री सुधीरदादा गाडगे, आमदार श्री गोपीचंद पडळकर, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री समितदादा कदम, भाजप उपाध्यक्ष श्री शेखर इनामदार, प्रदेश महामंत्री श्री राजेश पांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री सम्राट बाबा महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ठंग, माजी आमदार श्री दिनकर तात्या पाटील, माजी आमदार श्री नितीन शिंदे, भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष श्री पृथ्वीराज पवार, श्री मकरंद देशपांडे, प्रकाश बिरजे, जयश्रीताई पाटील, नीताताई केळकर, स्वातीताई शिंदे, गीतांजली ढोपे पाटील, रमेश शेंडगे, चिमण डांगे, सुजित कुमार काटे उपस्थित होते। काँग्रेसचे माजी नगरसेवक श्री मनोज सरगर, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, हमाल नेते श्री बाळासाहेब बंडगर, सांगली बाजार समितीचे संचालक श्री मारुती बंडगर, हिवरे सरपंच श्री अशोक चौगुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। लोकसंदेश न्यूज जत तालुका प्रमुख श्री अशोक सरगर। सर्व कार्यकर्ते, सहकारी कार्यकर्ते यांचा जाहीर पक्ष प्रवेश या ठिकाणी होणार आहे आणि त्या निमित्तानं उपस्थित भारतीय जनता पार्टीचे त्यावेळी माझ्यासोबत पक्षप्रवेश करणारे आज जी काही सरपंच पदाधिकारी असतील त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची जागा मिळावी, योग्य त्या ठिकाणी आपल्या पक्षात त्यांना स्थान मिळावं। माझ्यासाठी वैयक्तिक सुधीरदादा मला काय नको, नाही कोणतं आता तिकीट मला नको साहेब, काय तिकीट नको, काय नको, फक्त साहेब ही जनता सांभाळावी, मनोज सरगरने ही जनता सांभाळावी एवढी या मनगटात ताकद द्या, बाकी मला काय नाही। आता मनोज सरगर अजून काय बोलणार याच्यावर पत्रकारांचं आणि बाकीच्यांचं लय लक्ष असतं, पण नाही कोणावर टीका करायची, आपल्याला काय तर पाहिजे असलं पार तर नाही आपल्याकडे, आपल्याला कोणावर टीका करायची नाही, आपण कोणावर टीका करण्यापेक्षा काम करून दाखवूया आणि मनोज सरगर काय आहे ते येणाऱ्या काळात प्रत्येकाला समजेल। साहेब जास्त न काय बोलता, परत एकदा माझ्यासारख्या एका आम्हालाच्या पोराला माझी आई सुद्धा मूलमजुरी करून मला सांभाळलं आणि इथल्या प्रत्येक माणसानं माझ्यावर प्रेम केले, प्रत्येकानं मला जपले, आमचं पोलीस प्रशासन असेल सर, खास करून ह्या सगळ्या लोकांनी ज्या ज्यावेळी मनोज सरगरला गरज पडल्या त्यावेळी सगळी लोक आपला जॉब, आपलं काम, आपलं धर्म, आपली जात, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्यासाठी लढले। रवींद्र चव्हाण साहेब, माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे, मला या भविष्यात काय नको साहेब, फक्त ही माणसं माझ्यापाशी राहावीत, या माणसांच्या उपयोगाला मी यावं आणि या माणसांच्या उपयोगाला मी पडावं आणि ते काम माझ्याकडनं व्हावं, एवढीच माझी प्रेमळ आणि माफक इच्छा आहे। तुम्ही माझ्यासारख्या एका मेंढपाळाच्या, माझ्या आजोबा मेंढपाळ होते, एका मेंढपाळाच्या नातवाच्या पक्षप्रवेशासाठी खास करून या ठिकाणी आला, त्याबद्दल मंचावरील सर्व उपस्थितांचे आणि समोर जी माझ्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी मंडळी आली त्या सर्वांच्या समोर मी हात जोडून गणरायाकडे एक मागणं मागतो, हे असंच प्रेम तुमचं माझ्यावर आणि या नेत्यांचं माझ्यावर राहिलं तर आपलं संजय नगर हे या सांगलीच्या जिल्ह्याच्या पटलावर एक असं शहर करून दाखवेल की आपल्या संजय नगरला भेट देण्यासाठी लोक या ठिकाणी येतील। हा एक प्रेमळ माझ्या मनातली इच्छा या ठिकाणी व्यक्त केली। सर जास्त न काय बोलता मी आज सर्वांची रजा घेतो, पण येणाऱ्या काळात तुम्ही हाक द्या भावानं, मी तुम्हाला साथ देणार। धन्यवाद। आदरणीय मनोज दादांनी सांगितलं
सांगितलं, एक काळ असा येईल की लोक संजय नगरला बघायला येतील. शेठ, तुम्हाला माहिती एक काळ असा होता की लोक संजय नगरकडे यायला घाबरत होती. तो काळ म्हणून सगळ्यांना बदलला आणि खऱ्या अर्थाने या मातीमध्ये खऱ्या अर्थाने हे वैभव मनोदादांनी उभं केलं. आपण सर्वजण ऐकलं. एकदा जोरदार ताली झाली पाहिजे मनोदादासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज ईश्वरपूर्ण गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. बाळूमामाच्या नावानं, विनोबाच्या नावानं, महाकुमाईच्या नावानं आज सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मनोज दादा सरगर आणि त्यांचे सर्व जिल्ह्याचा